थोडं पाठी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. थोडं पाठी केलेला आहे आम्हाला न पटणार आहे. जरी आम्ही युतीत असलो तरी आम्ही विरोध केला असता. खरी करताय भाजप करताय, मुस्लिम समुदायाच्या बाजूने बोलतात, त्यांनी हिंदुत्व सोडलेलं असं ते म्हणतात. खरं म्हणजे कालचा दिवस अतिशय दुर्दैवी होता आणि काल उबाटाने वक्फ बोर्डाच्या बिलाला विरोध केला. त्यामुळे त्यांचा बेगडी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार, खऱ्या अर्थाने हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार कायमचे त्यांनी सोडलं, हे शिक्कामोर्तब झालेलं आहे. खरं म्हणजे त्यांच्या वक्फ बोर्डाला केलेला विरोध, त्यांच्यासोबत असलेले बाळासाहेबांचे अजूनही ज्यांच्या मनात विचार आहेत, त्या सहकाऱ्यांना देखील मान खाली घालण्यासारखं कृत्य काल झालं. त्यांचे लोकप्रतिनिधी देखील त्यांनी खंत व्यक्त केली आणि कालचा दिवस हा खऱ्या अर्थाने उबाटासाठी दुर्दैवी होता. ते म्हणतात की वक्फ बोर्ड बिल आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही. ते म्हणतात आमचं वक्फ बिलाला विरोध नाही, भाजपच्या ढोंगीपणाला विरोध आहे. म्हणजे अतिशय गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये काय बोलायचं, काय निर्णय घ्यायचा, काय करायचं हे सुचत नसलेलं उबाटा नेतृत्व काल दिसलं. धरलं की सोडतंय आणि काय धरलं काही चावतंय, सोडलं की पळतंय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि बाळासाहेब देखील राष्ट्रवादी आणि देशभक्त मुसलमानांना पाठिंबा बाळासाहेबांचा होता. तीच भूमिका शिवसेनेची आमची तर आहेच, परंतु भारतीय जनता पक्षाची पण आहे, आदरणीय प्रधानमंत्री महोदयांची पण आहे की देशभक्त आणि राष्ट्रभक्त मुसलमान आहे, त्या देशावर प्रेम करतो, त्याला पाठिंबा आहे. देश विरोधी जे कृत्य करतात ते कोणी असू द्या, त्यांना विरोध आहे. ही भूमिका घेऊन बाळासाहेब अखंडपणे चालले. तीच भूमिका या वक्फ बोर्डाच्या माध्यमातून भाजपने देखील दाखवली. परंतु सातत्याने राहुल गांधी यांची सावली मिळाल्यामुळे, राहुल गांधींच्या सोबत राहिल्यामुळे उबाटाला सातत्याने वारंवार जिनांची आठवण येते, वारंवार जिनांची आठवण येते. हे दुर्दैव आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काय करायचं ते सुचरत नाही, काय निर्णय घ्यायचे ते समजत नाहीत. आणि म्हणून आज जी पत्रकार परिषद घेतली त्यांच्या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी, खरं म्हणजे स्वतःचीच आबरू काढून घेण्यासारखं आहे. आणि म्हणून हे वक्फ बोर्ड जे बिल आहे, हे बिल आणल्यामुळे काही मुठभर लोकांच्या हातात लाखो करोडो एकर जमीन होती, त्यांना चाप बसणार आहे. मला आठवतंय काँग्रेसच्या काळामध्ये 123 जागा वक्फ बोर्डाच्या डिनोटिफाय केल्या गेल्या आणि त्या काही लोकांच्या घशात घातल्या गेल्या. आता असं कुठलंही कृत्य करता येणार नाही. आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या या वक्फ बोर्डाच्या निर्णयामुळे या अशा मुठभर लोकांना चाप बसेल, निर्बंध बसेल. आणि ही जी वक्फची जी प्रॉपर्टी आहे, ही प्रॉपर्टी यामध्ये शाळा होतील, कॉलेज होतील, हॉस्पिटल होतील, महिलांना, मुलांना, विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहामध्ये येण्याची संधी मिळेल. त्यामुळे मुस्लिम लोकांनी देखील याचं स्वागत केलेलं आहे. महिलांनी केलंय, मुलांनी केलंय. आणि शेवटी ते म्हणाले लांगून चाललं नाही. एकीकडे म्हणाले हे
मुस्लिमांच्या बाजूने बोलतायत, हे एकीकडे म्हणतायत लांगून चालन केले, नक्की काय त्यांना म्हणायचं आहे? आणि म्हणून गोंधळलेल्या अवस्थेमध्ये एखादं नेतृत्व गेलं की त्या पक्षाचा इतिहास जो आहे संपुष्टात येत असतो. आणि म्हणून जी काय परिस्थिती त्यांची झाली आहे ती आपण पाहताय, महाराष्ट्र पाहतो. आम्ही फक्त एवढंच सांगतो की आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय, आनंद दिघे साहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय. कुठल्याही विचारांची वैचारिक भूमीशी कधी तडजोड आम्ही करणार नाही. त्यांनी 2019ला खुर्चीसाठी मोहापायी जे केलं, जो अपराध केला, जी चूक केली, त्यापेक्षा मोठा अपराध हा कालचा होता. तुमचा उल्लेख सातत्याने ते एसएनसी म्हणून करत आहेत आणि सातत्याने गद्दार एसएनसी म्हणजे काय? एकनाथ संभाजी शिंदेचा शॉर्टकट एसएनसी म्हणून. शॉर्टकट? मग मी असं म्हणू का, त्यांचा युटी आहे, यूज अँड थ्रो, असं म्हणू? वापरो और फेको, ही त्यांची नीती आहे. मला बोलायला लावू नका. माझ्याकडे भरपूर काय आहे, मी शांत आहे, मला शांतपणे काम करू द्या. तुम्ही मला गद्दार 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 म्हणून हे केलं, खोके खोके म्हणून केलं. अरे तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं. 100मधून 20च आले, ते पण काही आमच्या लोकांच्या चुका झाल्यामुळे आम्ही 80 लढवले आणि 60 आलो आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने गद्दार कोण आणि खुद्दार कोण याचा फैसला या विधानसभेच्या निवडणुकीत केलेला आहे. सावरकरांच्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करतायत. विधेयकाला विरोध केला नसल्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील विधानसभेसारखी अवस्था होईल. नाही, बघा, त्यांची भूमिका जी आहे ही भूमिका दुटप्पी भूमिका आहे. ते एकदा मुस्लिमांचा जेव्हा एकदा पार्लमेंटमध्ये विषय होता तेव्हा वॉकआउट केलं होतं. त्यामुळे मतं घेतल्यानंतर ते हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम हे उबाटा करते आहे. हे दोन्ही समाजाला कळलेलं आहे आणि त्यामुळे हे घरकाना घाटका अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे. सावरकरांच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करतायत. उद्धव ठाकरे ने तंज कसा और ये कहा है कि महायुति और बीजेपी की जो चिंता है मुसलमानों के लिए, उसको देखकर तो जो जिन्ना है उनको शर्म आ जाएगी. नहीं, ये तो अभी मैं बताऊंगा कि वक्फ बोर्ड के लिए, वक्फ बोर्ड के विरोध में निर्णय लेकर उबाटा ने असली चेहरा दिखा दिया है. अभी उनकी दुटप्पी भूमिका जाहिर हुई है और उन्होंने हिंदुत्व पूरी तरह छोड़ दिया है. बाळासाहेब ठाकरे जी के विचार पूरी तरह छोड़ दिया है. इस पर उन्होंने कल शिक्कामोर्तब किया है. ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है. और जब उन्होंने 2019 में खुद के स्वार्थ के लिए बाळासाहेब ठाकरे जी के विचार और हिंदुत्व को त्याग देकर सरकार बनाया था कांग्रेस के साथ, उससे बड़ा अपराध ये कल उन्होंने किया है, उससे बड़ा गुनाह कल किया है. इसके वजह से उनके साथ जो रहते हैं आज भी उनकी गर्दन शर्मिंदगी से झुक गई है. और अभी मैं इतना ही कहूँगा कि ये वक्फ बोर्ड जो मुट्ठी भर लोगों के हाथ में थी और कांग्रेस के ज़माने में 123 लैंड पार्सल जो है प्रॉपर्टी, उसको डीनोटिफाई किया और कुछ चंद लोगों को दे दिया. और अभी मोदी जी ने जो ये वक्फ बोर्ड का बिल लाया है, ये चंद लोगों की दादागिरी नहीं चलेगी, बिल्कुल उनको मनमानी नहीं करने को मिलेगी. अभी इसमें महिलाओं को, युवाओं को, विद्यार्थियों को, सभी लोगों को मेन स्ट्रीम में आने का मौका मिलेगा. ये वक्फ बोर्ड के ज़मीन पर जो कब्जा जमा के बैठे थे उनका कब्जा हट जाएगा. जैसे स्कूल हो, कॉलेज हो, अस्पताल हो, जो ये अम्यूनिटी जो है लोगों के लिए जो प्रकल्प है वो खड़े हो जाएंगे. इसलिए गरीब तबके के मुसलमानों को इसका फ़ायदा होगा. लेकिन कांग्रेस ये नहीं चाहती है. कांग्रेस मुसलमानों को गरीब की गरीबी रखना चाहती है. वोटों के लिए उनके सामने उनको हाथ फैलाने की अवस्था में ही रखना चाहती है. और इसलिए ये कांग्रेस और उद्धव ठाकरे, ओवैसी जो बोले वही उद्धव ठाकरे आज बोले.
उनकी बोली एक समान है। और इसलिए जब बाला साहब ठाकरे जी कहते थे जो सच्चा देशभक्त मुसलमान है उसको हमारा समर्थन है, जो देश का गद्दार है वो कोई भी हो उसका हमारा उसको विरोध है। अभी इसमें वही नीति भाजपा की है, एनडीए की है। और अभी जब राहुल गांधी जी के साथ हमेशा ये उबाटा रहती है, इसलिए बार बार उनको जिना की याद आती है, बार बार जिना याद आते हैं। ये दुर्भाग्य है और इसलिए उनका असली चेहरा जो है जनता के सामने आ चुका है और जनता उनको इसकी सबक आने वाले चुनाव में जरूर दिखाएगी। सर, उद्धव ठाकरे ने आपको उद्धव ठाकरे कंफ्यूज दिख रहे हैं? बिल्कुल कंफ्यूज हो गए हैं, उनको पता नहीं क्या निर्णय लेना है, क्या छोड़ना है। जब ऐसे परिस्थिति में जब नेतृत्व आ जाता है, कोई पार्टी आ जाती है, तो पार्टी का भविष्य जो है वो अंधकार में होता है। और इसलिए हम लोग जो निर्णय लेते हैं खुलेआम लेते हैं, छुप कर नहीं लेते। कभी वॉकआउट करते हैं, कभी बोलते हैं ये हमारा विरोध बिल को नहीं था, हमारा विरोध भाजपा को था। ये क्या है? जो निर्णय लेना हिम्मत से लो, हिम्मत होनी चाहिए, शेर का कलेजा होना चाहिए, वो उनमें नहीं है और सिर्फ बदनाम करने का काम वो करते हैं। सर उद्धव ठाकरे ने आपको इसेंशियल कहा है, उद्धव ठाकरे ने आपको इसेंशियल कहा है, उस बारे में क्या कहेंगे? क्या कहा? इसेंशियल कहा है, देखिए मेरे ऊपर तो पिछले 2.5 साल से 3 साल से टिप्पणी कर ही रहे। मैं ये टिप्पणी का आरोप का उत्तर आरोप से नहीं दूंगा, मैं काम से दूंगा। अगर उन्होंने मुझे एसेंसी कहा तो वो शॉर्ट फॉर्म है नाम का। अभी मैं उनको ऐसा कहूँ, यूटी मीन्स यूज एंड थ्रो, वापरो और फेंको। ऐसी परिस्थिति, ऐसे ही उनका काम है, इसलिए तो लोग छोड़ के जा रहे। उसका आत्मचिंतन करो, आत्म परीक्षण करो। काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सावरकरांच्या पुस्तकावर बंदी करण्याची मागणी केलेली आहे, ठाकरेंकडून अद्याप विरोध झाला नाही, तुमची भूमिका काय आहे? अरे बाबा, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान, गपगुमान सहन करणारे आतापर्यंत कोण आहेत? सावरकरांचा वारंवार अपमान केला तर त्यांच्या मांडीला मांडी लावून कोण बसतंय? सावरकरांवर बंदी घाला म्हटलं ते पुस्तकावर तरी सुद्धा भर काढलाय का? त्यामुळे त्यांची भूमिका स्पष्ट आहे। ते सावरकर असू द्या, हिंदुत्व असू द्या, काही असू द्या, त्यांच्या विरोधामध्ये जेव्हा जेव्हा काँग्रेस बोलेल त्याचा विरोध उबाटा करणार नाही, कारण त्यांचं बेगडी प्रेम जनतेच्या समोर, या महाराष्ट्रात देशाच्या समोर आले। सर हिंदी में जानना चाहेंगे? बरोबर आहे, अबू आझमी आणि ओवैसींची भाषा ते बोलायला लागलेली आहे। त्यामुळे ओवैसी काल काय बोलले तेच आज हे उबाटा बोलले, म्हणून तर त्यांनी अभिनंदन केले। आणि म्हणून याचं उत्तर जे आहे, याचं उत्तर जनता या महाराष्ट्रातली दिल्याशिवाय राहणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।